जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर राज्य सरकारचा भर. यंदा 16 लाख कोटींहून अधिकचं उद्दिष्ट. जो आमचा महापौर करेल त्याच्या सोबत जायला तयार. ठाकरेंच्या संदीप गिऱ्हेंची भूमिका. तर ठाकरेंच्या शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही, मुनगंटीवार ठाम. मालेगाव महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेनं एमआयएमकडे पाठिंबा मागितला, पण आम्ही प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. इम्तियाज जलील यांचा दावा. वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसणार. वंचितच्या 2 नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 40 वर, तर उपमहापौरपद वंचितला मिळण्याची चर्चा. एकत्र यायचं असल्यास सत्तेतून बाहेर पडा. शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे. आमदार उत्तम जानकर यांचा अजित पवारांना सल्ला. कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता पडद्यामागे सुरू आहे. ते जाहीर करू शकत नाही, सतेज पाटील यांचं सूचक वक्तव्य. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्ह्यात लाँग मार्च. डहाणू, चारोटी, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत माकपचा पायी मोर्चा. वाढवण, मुरबी बंदरासह रोजगार हमी कायद्यातील बदलांना माकपचा विरोध. चांदीनं 3 लाखांचा टप्पा ओलांडला. सोनं 2,000 तर चांदी 10,000 महागली. जीएसटीसह सोनं 1,48,000 तोळा, तर चांदी 3,03,850 रुपयांवर.